भूमिका ठेवायची आदरणीय फारुख अहमद सर। आजच्या या महत्त्वपूर्ण अशा चर्चासत्रासाठी उपस्थित बहुजन हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब जय भीम जय भीम अहमद सर। आजच्या या महत्त्वपूर्ण अशा चर्चासत्रासाठी उपस्थित बहुजन हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब आंबेडकरजी, मंचावर उपस्थित पक्षाचे सर्व पदाधिकारी, मंचावर उपस्थित कामगार कर्मचारी संघटनेचे आदरणीय धुतळे सर, आदरणीय BL कोकरे सर, मंचावर उपस्थित इतर संघटनेचे पदाधिकारी, समोर उपस्थित सर्व आरक्षणवादी संविधानवादी बंधूंनो, तरुण मित्रांनो, माता भगिनींनो, सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम करतो। हे सगळं समन्वय घडवणारे आमचे सहकारी नांदेडचे निरीक्षक सर्वजित बनसोडे यांचं पण अभिनंदन करतो की त्यांनी एकीकडे कमी वेळ असताना आदरणीय साहेबांची उपलब्धता लक्षात घेता या कार्यक्रमाचे नियोजन करताना पक्ष यंत्रणेलाही ॲक्टिवेट केलं आणि कामगार कर्मचाऱ्यांशी सुसंवाद साधण्यासाठी कोऑर्डिनेशन करण्याचं महत्त्वाचं काम त्यांच्या माध्यमातून झालं आणि आज ही सभा इथं यशस्वीरित्या आपण पार पाडलेली आहे। या सभेच्या साठी पावसाचा तडाखा कालपासून ज्या पद्धतीनं सुरू होता, आमच्या सहकाऱ्यांमध्ये चलबिचल सुरू झाली की पाऊस तर लई जोरदार आहे आणि महत्त्वाचा विषय आहे, महत्त्वाची बैठक आहे, यशस्वी झाली पाहिजे। तर तेव्हा माझ्या मनामध्ये कसली शंका नव्हती। पहिला मुद्दा आदरणीय बाळासाहेबांची कोणती सभा बैठक असली तर आपण सगळेजण उत्साहानं येत होतोच, परंतु दुसरा मुद्दा होता की हा जो विषय होता हा या देशातल्या सर्वाधिक संविधान जागरूक असं वर्ग असलेल्या शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब वर्गाचा असल्यामुळं लढवय्या जमातीचा हा मुद्दा आहे, म्हणून लढवय्या लोक पावसाला घाबरून तरी घरी बसणार नाही आणि या विषयाला आवर्जून उपस्थित राहतील याची खात्री माझ्या मनामध्ये होती। आणि आज मला खूप आनंद होतोय की या नांदेड जिल्ह्यामधला जे कर्मचारी अधिकारी वर्ग आहे हा मोठ्या संख्येने या बैठकीमध्ये आलेला आहे आणि त्यातल्या त्यात शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबचा मुद्दा असला तरी OBCचं प्रतिनिधित्व लढा उभारणारे सुद्धा इथं कामगार कर्मचारी उपस्थित आहेत, हे आपल्यासाठी खूप समाधानाची बाब आहे। आणि खरं तर हाच मुद्दा आहे की शासन व्यवस्था सांभाळणारी जी विचारधारा आहे त्या विचारधारेला आपल्याला कोणत्याही स्तरावर नेऊन सोडायचं आहे, आपल्याला कोणत्या पातळीवर आणायचं आहे, हे हेतू तुम्ही आम्ही सगळेजण ओळखून आहोत। त्या एक अनाभिज्ञ अशा भीतीसाठी आपण आत्तापर्यंत चाचपडत असलेल्या अनेक वस्तूंना माध्यम बनवण्याचा प्रयत्न केला, अनेक विचारधारांना राजकीय पर्याय बनवण्याचा प्रयत्न केला, परंतु शेवटी आपल्याला आज ज्या वळणावर त्यांनी आणून सोडलेलं आहे, आज ज्या वळणावर आपण आलेलो आहोत ते आपल्यामध्ये, म्हणजे मी जसं म्हणालो या देशामधला सर्वाधिक संविधान जागरूक वर्ग कोणता तर संविधानानं बनवलेले अनेक वर्ग आहेत। ओपन कॅटेगरी असते वर्ग म्हणा किंवा कॅटेगरी म्हणा, तशी OBC कॅटेगरी किंवा वर्ग आहे, मायनॉरिटी कॅटेगरी वर्ग आहे, तसं शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबसुद्धा एक वर्ग आहे। आणि या सगळ्यात जागरूक संविधान जागरूक जर कोणता वर्ग आहे या देशातला तर तो शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब वर्ग आहे, कारण त्यातला बहुतांश वर्ग हा आंबेडकरवादी आहे आणि जे ज्यांना आंबेडकर माहीत आहे त्यांना लढण्याचं तंत्र आणि मंत्र माहीत असतो। आज या देशामधला सगळ्यात खतरनाक संविधान जागरूक असलेला, रस्त्यावर उतरायला आणि कोर्टात लढायला तयार असलेला, संविधानाचे सगळे कानाकोपरा अभ्यासलेला, बाबासाहेबांना फुले शाहूंना वाचलेला एक मोठा वर्ग असून या शेड्यूल कास्टवर हल्ला करण्याची हिंमत या सरकारने दाखवली। ते भित्री आहेत, समोरासमोर दोन हात करायची हिंमत नाही। आजपर्यंत कोणत्याही भाजपानं काँग्रेसनं मॅनिफेस्टोमध्ये वर्गीकरणावर एक शब्द टाकलेला नाही आहे, क्रिमी लेवलवर शब्द उच्चारलेला नाही आहे, पण सरकारला जे स्वतः करता येत नाही ते कोर्टाच्या आडून करत आहेत, म्हणजे भित्रे आहेत, यांची हिंमत नाही आहे। आपला डल्ला मारायचा, आपल्या ताटातला हिसकावून घ्यायचंच आहे, आपली भाकरी त्यांना चोरायची आहे, पण समोरून चोरायची हिंमत नाही, म्हणून कोर्टाला मदत टाकायला आणि कोर्टाच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवण्याचं काम या पद्धतीनं होत आहे। आणि अशा अवघड परिस्थितीमध्ये जेव्हा समाजामध्ये वेगवेगळ्या समूहांना समोर आणून भिडवण्याचं काम होत आहे, आज मराठा आरक्षणाच्या नावानं भिडंत करण्याचं, शासनाला संवैधानिक पदावर असलेल्या लोकांना न्यायमूर्तींना गुडघ्यावर बसवण्याचं काम होत आहे, त्यांना एकेरी भाषेमध्ये अश्लील शब्द वापरून शिवीगाळ करण्याचं काम होत आहे। दुसरीकडे OBCच्या ताटाला धोका निर्माण करून OBCमध्ये अस्वस्थता निर्माण करण्याचं काम होत आहेत। याच पद्धतीनं अल्पसंख्याकांना धर्म जातीच्या नावानं त्यांच्या आस्थेवर हल्ले करून, पैगंबर साहेबांची अवमानना करून, मशिदीवर हल्ले करून त्यांना अस्वस्थ करण्याचं काम होत आहे। एकच समाज सगळ्यात जास्त तटस्थ आणि ताकदीनं
उभा होता या संविधानाच्या रक्षा करण्यासाठी, आज त्या शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबमध्ये सुद्धा भानगडी निर्माण करण्याचं षडयंत्र सरकारनं चालवलेलं आहे. अशा नाजूक काळामध्ये आपण या निर्णयाकडे कसं बघायचं आहे, आपण या निर्णयाचं स्वागत करायचं की विरोध करायचा आहे, अशी द्विधा मनामध्ये निर्माण झालेली असताना आपल्याला तज्ञ पद्धतीनं दिशादर्शन होणं गरजेचं आहे. मी एक सांगू इच्छितो की या सरकारचा हेतू लक्षात घ्या. हे मोदी सरकार सत्तेमध्ये आल्यानंतर त्यांनी आमच्या माता भगिनींना, महिलांना गॅसवर भेटणारी सबसिडी काढून घेतली. हो, काय होतं त्या सबसिडीमध्ये? 200-300, 350 रुपयाची सबसिडी भेटायची आणि तेव्हा त्यांनी याची चालाकी केली आणि आपल्या भाजप समर्थकांना सांगितले की सबसिडी सरेंडर करा. 4 लोक म्हणजे 0.5%, 0.5% लोकांनी गॅसची सबसिडी सरेंडर केली नाही. मोठमोठ्या बातम्या छापून आणल्या. नांदेड जिल्ह्यामध्ये 500 लोकांनी सबसिडी सरेंडर केली. अरे त्या 500 लोकांची सबसिडी स्वच्छेनं त्यांनी सरेंडर केली ना, त्यांच्या येणाऱ्या पिढ्याची बंद करा. पण सर्वसामान्य कुटुंबियांना सरेंडरचा अर्थ माहीत नसलेल्या आमच्या माता गरीब कुटुंबाच्या लोकांच्या सुद्धा घरगुती गॅसची सबसिडी संपवण्याचं काम झालेलं आहे. जे सरकार आपल्या गॅसची सबसिडी देत नाही त्याला आपलं संवैधानिक आरक्षण द्यायचं आहे का, यांचा हेतू आहे का? आणि जर यांचा हेतू नाही तर यांच्या विरोधामध्ये लढणारी ताकद कोणती आहे? या संविधानाचं रक्षण, आरक्षणाचं रक्षण करण्याचा शब्द देऊन सेक्युलर मताची विभागणी करू नका म्हणणारे पक्ष आज कुठे गेलेले आहेत? आज शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबमध्ये भानगडी निर्माण होत असताना कुठे गेले? त्यांच्या पाठीशी आपण उभं राहिलो होतो आणि काही नाही बाबा ठीक आहे, बाबासाहेबांचे नातू बाळासाहेब असले, वंचित पक्ष असला तरी यंदा काही नाही, यंदा आपल्याला संविधान वाचवायचं आहे. संविधान वाचवा. संविधान हे संविधान वाचवणार आहात का तुम्ही? एकीकडे कोर्टाचा निर्णय आल्याबरोबर संविधान वाचवण्याची भाषा करणारे स्टेटमेंट काढून म्हणतात या निर्णयाची अंमलबजावणी करणारा पहिला राज्य तेलंगणा राहील, पहिला राज्य कर्नाटक राहील. यासाठी तुम्हाला आम्ही बसवलं होतं का? आमच्यामध्ये भानगडी लावण्यासाठी, आमच्यामध्ये उभी फूट पाडण्यासाठी आम्ही तुम्हाला सत्तेमध्ये आणलं होतं का? हा प्रश्न आपल्याला राजकीय दृष्टिकोनातून विचारावा लागेल. परंतु भानगडी लागू द्यायची नाही, ही जबाबदारी सुद्धा स्वीकारली पाहिजे. आणि या लढताना लढायचं कोणाविरोधात? शासनाविरोधात लढणार की कोर्टाविरोधात लढणार? हे शासन आणि कोर्टाविरोधात नाही तर एक शेड्यूल कास्टला दुसऱ्या शेड्यूल कास्टला पुढे उभं करत आहेत. आपसात लढा हे मेसेज देण्याचं काम हे करत आहेत, आपसामध्ये भिडवण्याचं काम करत आहेत. म्हणून जे लोक खूप उदारमतानं हपापलेपणा करून, आताताईपणा करून या निर्णयाचं स्वागत करत आहेत त्यांना सांगू इच्छितो, संयमानं घ्या. आपल्या भाऊबंधींशी तुम्ही जर भांडणार असाल आणि आपसामध्ये भानगडी लावणार असाल हे तुमच्याही हिताचं नाही, कारण त्यांचं षडयंत्र तुमच्यात भानगडी लावायचं आहे. जे याला विरोध करत असतील त्यांनी संयमितपणे, आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांसारखे तज्ज्ञ लोक आपल्या सोबत आहेत, संविधान निर्मात्याचे नातू आपल्या सोबत आहेत आणि स्वतः दस्तूर खुद्द वकिली केलेले आदरणीय बाळासाहेबांसारखं मार्गदर्शक आपल्या सोबत आहे. बाळासाहेबांकडून आपल्याला याच्यातले छोटे मुद्दे बारकावे लक्षात घ्यावे लागणार आहेत. याचं शेवटी मला एकच सांगायचं आहे, हा लढा न्यायालयाचा आहे की नाही माहीत नाही, परंतु हा लढा राजकीय संघर्षाचा आहे. आणि राजकीय संघर्ष केल्याशिवाय आणि राजकीय नेतृत्व केल्याशिवाय आपलं काही साबूत राहणार नाहीये. सेक्युलर मतांची विभागणी टाळण्यासाठी एकेकाळी काँग्रेस सोबत गेलेले मला गावही कुठं दिसत नाहीत, एकेकाळी काँग्रेस सोबत गेलेले आठवले कुठं जाऊन बसलेत, एकेकाळी सेक्युलर मताची विभागणी नको म्हणून कवाडे गुरुजी ज्या काँग्रेस सोबत गेले ते कुठे गेलेले आहेत. त्यांची जी अवस्था झाली ती आपली होऊ द्यायची नाही. तर आपल्याला खंबीर नेतृत्व आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा स्वीकारावाच लागल. हा लढा आपल्याला लढावाच लागल. कामगार, कर्मचारी, विद्यार्थी एकजुटीनं तुम्ही पुढाकार घ्या. आम्ही झोपलेले समाजातले आहोत, ओबीसी आणि मुसलमान झोपलेला वर्ग आहे. तुम्ही जागरूक आहात, वाघिणीचं दूध पिलेली जमात आहात, तुम्ही जागरूक राहा. तुमच्यासोबत आम्ही उभं राहायला तयार आहोत. हा लढा राजकीय पद्धतीनं लढून यांचे पूर्ण षडयंत्र मोडीत काढण्याचं काम आदरणीय बाळासाहेबांच्या नेतृत्वामध्ये आपण करू. अधिक साहेबांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे. म्हणून मी रजा घेतो. धन्यवाद. जय भीम. अल्लाह हाफिज. धन्यवाद आदरणीय फारुक सर.